इसीलिए सभी सरकारी और निम्न सरकारी कंपनीज का प्राइवेटाइजेशन करके इनडायरेक्टली आरक्षण खत्म करने का षड्यंत्र बीजेपी कर रही है। But unfortunately in Maharashtra, our finance minister, which data says, never attends the GST council meeting. So my state is always unheard. एक सांसद अभी चले गए, उन्होंने कहा कि महाराष्ट्र से नौकरियां जा रहे हैं। आप जाओ, उद्योगपति जो आने वाले हैं महाराष्ट्र, उनके घर के सामने बॉम्ब रखने का काम करो। भाषण मी ऐकलं, त्याच्यामध्ये मला थोडा वेळ कळलं नाही की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे का राज्यसभेमध्ये। देशाचं बजेट मांडल्यानंतर संसदेमध्ये त्यावर चर्चा होतीये आणि महाराष्ट्राचे खासदार या बजेटवर नेमकं काय बोलतायत। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या 2 महिन्यांवरती आहे। अर्थसंकल्पीय भाषणामध्ये महाराष्ट्राचा साधा उल्लेखही नव्हता, त्यावरून बरीच राजकीय वादळं सुरू आहेत। या पार्श्वभूमीवरती आपले महाराष्ट्राचे खासदार संसदेमध्ये काय बोललेत। राज्यसभा आणि लोकसभा मिळून जवळपास 6 ते 7 खासदारांनी भाषणं केली आहेत, पण त्यातली एक 4 भाषणं जी आहेत ती उल्लेखनीय आणि आवर्जून ऐकावीत अशी आहेत। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे, काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने आणि काँग्रेसच्या रजनी पाटील। साहजिक आहे प्रत्येकजण आपापल्या बाजूने भूमिका मांडतोय, पण या 4 खासदारांनी मांडलेले मुद्दे जे आहेत ते वेगवेगळ्या अर्थांनी महत्त्वाचे आहेत। एकीकडे जीएसटी काउन्सिलमध्ये महाराष्ट्राचे अर्थमंत्री जात नाहीत, अजित पवार अर्थमंत्री आहेत, पण अनेक बैठकांना त्यांनी जीएसटीच्या दांडी मारली। याच्यावरती सुप्रिया सुळेंनी त्यांचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली। महाराष्ट्राबद्दलचा जो सापत्न भाव आहे तो का आहे, आंध्र आणि बिहारला दिलं त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणजे त्याच्याबद्दल दुमत नाहीये, पण महाराष्ट्राशी सापत्न वागणूक करू नका। जो महाराष्ट्र जीएसटी करामध्ये इतका वाटा उचलतो हा देखील मुद्दा या खासदारांनी उचलला आणि त्यामुळे ही 4 भाषणं जी आहेत ती आपण नीट ऐकणं गरजेचं आहे। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होत असताना काही पॉलिटिकल भाष्य सुद्धा याच्यामध्ये झालेलं आहे, पण जर आपण मुद्दे बघितले तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी काश्मीरचं बजेट अजूनही केंद्र सरकारच सादर करतं याच्याबद्दल चिंता व्यक्त केली, कारण कलम 370 रद्द केल्यानंतर तिथं विधानसभा निवडणूक होईल हे आश्वासन सरकारनं दिलेलं होतं, पण ते अद्याप पाळलेलं नाहीये, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। सोबतच अर्थसंकल्पावरती एक अत्यंत अभ्यासपूर्ण भाषण म्हणावं अशा पद्धतीनं काही त्यांनी मुद्दे सरकारचे मांडले। एकतर मध्यमवर्गीयांचा टॅक्स जो आहे त्याच्यावरतीच सरकार एवढं चालतंय, पण कॉर्पोरेट टॅक्स कमी करून सुद्धा रेव्हेन्यूमध्ये वाढ होत नाहीये, त्यामुळे सरकारनं याचा विचार करावा, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। वित्तीय तुटीचं जे लक्ष्य आहे सरकारचं ते पूर्ण होत नाहीये आणि आरबीआय कडून डिव्हिडंड मिळतोय, त्यामुळे त्यांच्याच जोरावरती हे टार्गेट सरकार पूर्ण करतंय का हा मुद्दा त्यांनी उचलला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खासदारांचा जो निधी आहे तो पुरेशा प्रमाणामध्ये अजूनही मिळत नाहीये। एकीकडे महाराष्ट्रातल्या खासदारांना 5 कोटी निधी आहे आणि तेवढाच निधी खासदारांना मिळतो। आमदारांसाठी केवळ एक तालुका असतो आणि खासदारांसाठी जवळपास 5 ते 6 मतदारसंघ असे असतात, पण दोघांचा निधी जो आहे तो समान आहे। त्यामुळं एकतर लोकसंख्या वाढल्यामुळं त्या प्रमाणामध्ये लोकसंख्येला न्याय देण्यासाठी हा निधी वाढवा, नाहीतर एकदाची ती स्कीम बंद करा जर तुम्हाला वाटत असेल की त्याच्यामध्ये फारसं काही होत नाहीये, असा सुद्धा टोला सुप्रिया सुळेंनी लगावला। धैर्यशील माने शिवसेना शिंदे गटाचे खासदार आहेत। साहजिक आहे की या संपूर्ण बजेटमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख नव्हता भाषणामध्ये, त्यामुळं जे सत्ता पक्षाचे खासदार आहेत त्यांना या गोष्टीवरती भर द्यावा लागतोय की महाराष्ट्राला बजेटमधून काय काय मिळालेलं आहे आणि याच्या आधीच्या सरकारमधून काय मिळत होतं आणि आत्ता काय मिळतं याची तुलना ते करतायत। धैर्यशील माने भाषण जोरदार करतात, त्यांचा आवाज एकदम भारदस्त आहे, पण ही वाणी यावेळी आंध्र आणि बिहारच्या कामी आली, कारण या राज्यांना देणं हे कसं योग्य आहे हे त्यांनी एक प्रकारे सांगितलं। सोबतच प्रकल्प येत नाहीत म्हणून जे टीका करतात त्यांच्याच कार्यकाळामध्ये उद्योगपतींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवले जातात असं म्हणत त्यांनी एक प्रकारे ठाकरे सरकारवरती जोरदार टीका केली। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे पहिल्यांदा लोकसभेमध्ये बोलत होत्या, पदार्पणाचं भाषण होतं, त्यांचं मेळन स्पीच होतं आणि त्यांनी सुद्धा अत्यंत शेलक्या शब्दामध्ये मोदी सरकारवरती टीका केली। तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी हा देश गांधी नेहरूंचाच राहील हे प्रणिती शिंदेंनी सुनावलं आणि सोबतच किसान सन्मान निधी योजना जी आहे त्याच्यामध्ये ज्या त्रुटी आहेत आणि ती रक्कम कशी पुरेशी आहे त्याच्यापेक्षा जास्त रक्कम सरकार जीएसटीच्या रूपानं शेतकऱ्यांकडून काढून घेतं हा सुद्धा मुद्दा त्यांनी मांडला।
या संपूर्ण भाषणामध्ये मेधा कुलकर्णींचं सुद्धा भाषण एक महत्त्वाचं होतं, जे सत्ता पक्षाच्या बाजूनं होतं, पण आपण त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ केला आहे, त्यामुळं या 4 भाषणांमध्ये त्याचा समावेश नाही आहे. पण रजनी पाटील ज्या राज्यसभेतल्या खासदार आहेत, मराठीमधूनच भाषण त्यांनी केलं, त्याचं कारणसुद्धा त्यांनी या भाषणामध्ये सांगितलं. आणि मेधा कुलकर्णींनी जे महाराष्ट्राला काय मिळालं हे सांगण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावरती त्यांनी टोला लगावला की आपण राज्यसभेमध्ये आहोत, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नाही आहे. आणि दुर्दैवानं या बजेटमध्ये महाराष्ट्रावरती जो अन्याय झालेला आहे तो योग्य नाही. केवळ निवडणुका आहेत म्हणून तुम्हाला बोलायला सांगितलं जातं आहे, तुम्ही बचाव करताय सरकारचा, हा टोला देखील त्यांनी लगावला. या 4ही भाषणांमधून तुम्हाला कळेल की महाराष्ट्राचे खासदार बजेटमध्ये नेमके कुठले मुद्दे मांडतायत. 4ही भाषणं नीट ऐका. तुम्हाला कोणाचं भाषण, कोणाचे मुद्दे जास्त प्रभावी वाटतायत हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका. अध्यक्ष महोदय, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने बनाए गए संविधान के बदौलत पिछड़े और दलित वर्ग को आरक्षण के जरिए समाज में स्थान और सम्मान मिला, पर आज वह आरक्षण भी इनके नजरों में खटक रहा है. इसीलिए सभी सरकारी और निम्न सरकारी कंपनीज का प्राइवेटाइजेशन करके इनडायरेक्टली आरक्षण खत्म करने का षड्यंत्र बीजेपी कर रही है. इनके मुताबिक गए 2014 के पहले कोई भी अच्छा काम देश में नहीं हुआ और कुछ महानुभावों के मुताबिक देश आजाद ही 2014 में हुआ. खैर, आप कितनी भी कोशिश कीजिए लेकिन इस सच्चाई को नहीं झटला सकते कि आज जो भारत चांद पर पहुंचा उसकी नींव इसरो के रूप में पंडित नेहरू जी ने रखी थी. 2014 से बीजेपी अपने झूठे प्रोपेगेंडा से कांग्रेस की लेगेसी को मिटाने की पुरजोर कोशिश कर रही है, पर इनकी लाखों नॉन बायोलॉजिकल कोशिश के बावजूद दुनिया इस देश को नेहरू गांधी का देश ही मानेगी. ये दुनिया की किसी भी कोने में जब जाते हैं तो इनको गांधी जी के प्रतिमा के सामने ही नतमस्तक होना पड़ता है. पंतप्रधान किसान सम्मान योजना के बारे में मैं बोलना चाहती हूँ. पंतप्रधान किसान योजना के माध्यम से किसानों को सालाना 6,000 रुपए दिए जाते हैं. 2,000 रुपए 3 इंस्टॉलमेंट्स में दिए जाते हैं. 2,000 रुपए दिए जाते हैं, लेकिन 18% फर्टिलाइजर्स के सैक पे उनको जीएसटी के माध्यम से देना पड़ता है. एक किसान एक साल में कम से कम 1 लाख के फर्टिलाइजर खरीदता है, तो आप 6,000 रुपए देते हो लेकिन 18,000 उनसे लेते हो. ये किस तरह की नाइंसाफी हुई उस किसान पे. आप मजाक उड़ा रहे हो उस किसान का. 6,000 रुपए देते, 18,000 रुपए जीएसटी के माध्यम में से लेते हो. जब यूपीए की सरकार थी तब फर्टिलाइजर्स और औजारों पे से जीएसटी एग्जेम्प्ट की गई थी. मेरी मांग है कि 2,000 रुपए का जो अमाउंट है, जो 6,000 सालाना मिलते हैं, वो बढ़ा के 12,000 किए जाने चाहिए. अध्यक्ष महोदय, किसान सम्मान योजना, मेरे कॉन्स्टिट्यूएंसी में करीबन 50,000 लोग इस योजना से वंचित है क्योंकि इसको अप्रूवल्स नहीं मिल रहे हैं. जब वो मंत्रालय में जाते हैं और पूछते हैं हमारी योजना को अप्रूवल को क्या हुआ, वो कहते हैं कि दिल्ली जाके पूछो, हमें नहीं पता है. तो किसान योजना, किसान सम्मान योजना का इंटेंशन क्या है? या तो किसानों को फंसाया जा रहा है किसान योजना के माध्यम में से, कि बीजेपी विपक्ष की अवहेलना कर रही है कि हमें इतनी सीट्स मिली, जनता ने अस्वीकार किया, पर आपके 400 पार का क्या हुआ. पर मैं उनसे कहना चाहूंगी कि हम स्वीकार करते हैं कि सरकार बनाने के लिए पर्याप्त सीट्स नहीं जीत पाए. हाँ, हम हमारी बातें जनता को बेहतर तरीके से शायद नहीं समझा पाए, लेकिन ये भी कहना चाहूंगी कि हार गए तो क्या हुआ, झोला उठा के चल नहीं देंगे, यही डटे रहेंगे. एक मजबूत विपक्ष के रूप में भारत की जनता की आवाज बुलंद करते रहेंगे, सिर्फ और सिर्फ इस देश के लिए और इस देश के जनता के लिए. और this is one more year after them making them a union territory against their wish is we are passing Jammu Kashmir's territory bill and their demands of grants. Mr. Amit Shah ji, the Honorable Home Minister, had committed to this House that within a year they will hold elections and there will be, the budget of the state will be discussed in their assembly. So I take this opportunity and request
the treasury benches to keep their word, and I hope next year elections are held in Jammu Kashmir and they pass their own budget in their own state. So I think this is a very important point and it must be done because if you can hold national elections, parliamentary elections are held in Jammu Kashmir, why aren't assembly elections? And anyway, you have committed to the court that by September they are supposed to hold the elections this year. So I don't know why we are doing the whole election of 24 and 25, but even if you are doing the budget, I request with full compassion and empathy for people of Jammu Kashmir. They deserve to make their own decisions for themselves. Sir, if you look at investments itself, now how much investments have come into this country? What was the idea of the investment and reducing the corporate tax? They reduced the corporate tax under the pretext, or maybe they thought it was a wonderful decision at their level, that you reduce the corporate tax so that more investments come. But that is not reflecting in the numbers that the government has given. The gross fixed capital formation of the percentage of GDP, if you look at it, in 2013-14 was 30.70, while if you look at 23-24, it is 30.80. So the reduction being in GST, I'm not saying they have made a lot of effort. I won't say governance is continuity. I'm not taking away from the fact that this government has done nothing in 10 years. Well, GST was the Congress's bill, which they implemented. We may have differences in the way they have implemented. It was a good effort. Digitalization, what they've done in banking, I'm not taking away from the credit. But at the same time, was it too little, too late to reduce corporate tax? Is that one reason why investments are not coming? And I think the government needs to even introspect that why investment, the environment is not as good as it should be. Third, fourth is fiscal spending. Now, in fiscal spending, what is important is, yes, after the global issues, the slowing down, after the pandemic, well, India has recovered in the K-shape, which it has. We will give credit. But who has really done well? I mean, the Honorable Finance Minister constantly spoke about fiscal deficit. Sir, the FRBM Act, which was a wonderful bill, even if the BJP and under the leadership of Atal Bihari Vajpayee ji, the act came, the UPA continued it because governance is continuity. It was a very good bill. We continued it, 3% for the states, and we should not cross 5% for the country. Yesterday, the Honorable Finance Minister said that 4.9 is what they're plugging at. Is it really going to stop at 4.9? Because my concern is once the supplementary demands come, I'm putting a number. I'm not saying my number is perfect, but I'm not a finance expert, nor am I an economist. But from whatever little that I read, it will probably go up to 5.6 is what is the rough estimate. Now, if the fiscal deficit goes, then what is this? What did we bring this law for? Should there be no good practices and other states also following the same? Just now the Andhra, the gentleman spoke about it, Bharat, right? Bharat spoke about it and he said in Andhra, they don't have money and their chief minister, who's such a learned man, is going to take 2 months to find out where is their fiscal deficit at. Well, my state is not far away from that either, but I will come to that. But I want a clarification from this government, for my understanding and for the country to know, that if the FRBM Act, you're saying you're at 4.9, well, the data doesn't say so. You know where they have really reached at 4.9 is not the great policies of this government. That time, 4.5. They are saying 4.5 at the cost of who? How are you reaching that 4 number? Because this is not the policies, then Modi government and now NDA government as they call themselves. But the Modi government has survived this whole thing, not because of the great work they have done. It's the hard work that this nation and the people of this country have done, and the credit goes to the RBI. Actually, with this whole, or the entire house should thank the RBI and the Governor, Shri Shaktikant Das, who gave them a dividend of 2 lakh crores. That's why they are at 4.9. Otherwise, they would not have been at 4.9. So this is something very important. I think we should really thank the RBI, who's done a wonderful job and actually saved this government. It is not their credit. It is the RBI's credit and the right and good policies that they have managed to come here even at 240. Otherwise, they would have not reached there, sir. Sir, in GST, everything you ask this government, they said the GST Council will decide. I want to ask 2 very small questions to the Honorable Finance Minister, that the Income Tax Department has unearthed one huge fake money changing. There are companies which have input tax credit. Now, input tax credit under the goods and services tax, it's like some thousands of crores of a scam.
Now, what is this government done to make sure such scams don't happen? What are the checks and balances? Anything you ask this government, they will say, oh, it goes to GST Council. Now, I have a problem in my state, sir. Your state, you may not have that problem because I don't know what your finance minister does. But unfortunately, in Maharashtra, our finance minister, which data says, never attends the GST Council meeting. So my state is always unheard. So what is the plan B for it? If a finance minister does not attend GST Council meetings, Maharashtra is never heard. So I want some justice for that and a solution for that. Because besides the finance minister, nobody can speak in that meeting. For the money we are getting is 5 crores. In Maharashtra, one MLA gets 5 crores per year. Here, 5 crores per MLA when I have 6. So actually, it's equivalent to 30 crores. So the 6 crores per MLA, we are getting 5. So unless you do this delimitation, how are we going to manage through? So is the government thinking of doing this, and where's the funding for it? And the other point is MP lads. Either you increase them or stop them. Because scrap it either or make them shift. Sir, because what is an MP doing? So what are we achieving? My MLA gets for 5 crores. I am also getting 5 crores. He is 3. Today 15. So what are we achieving? 30. So you are saying increase it to 15. We get 5, they get 15. So now it's every state varies. So why don't you increase this, sir? कई लोग इसको छोटी नजर से देखते हैं. बिहार को इतना मिला, आंध्र को इतना मिला. अगर ये विकास यात्रा में ये 2 राज्य छूट जाए, जो संकल्प प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी साहब ने लिया है, इस राष्ट्र को 2047 में विकसित राष्ट्र में परिवर्तित करने का वो सपना और वो ध्येय अगर पूरा करना है तो सारे देश को एक साथ लेके चलना होगा. और अगर कोई मां है, उसके कई बच्चे हैं, तो जो सबसे छोटा बच्चा है या कमजोर बच्चा है, उस पर मां ज्यादा ध्यान देती है. सरकार ने अगर पिछड़े राज्य के लिए कुछ करने की कोशिश की है तो उसमें आपके पेट में क्यों दुखता है, इसका आपको ध्यान रखना पड़ेगा. चीजें बोलना चाह रहा था, उसमें 76,000 करोड़ रुपए का बजट में उसका प्रोविजन नहीं, उससे पहले ही महाराष्ट्र को केंद्र शासन ने उसमें दिया हुआ है. काही योजना बजेटमध्ये या ठिकाणी आलेत. आजचे बजेट हे फक्त निव्वळ कुठल्या एका वर्गासाठी नसून आजचे बजेट हे शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांचा उभारणीसाठी म्हणून या ठिकाणी केलेले आहे. महिला आणि मुलींच्या सक्षमीकरणासाठी केलेले आहे. तब्बल 3 लाख कोटी रुपयांची तरतूद ही या ठिकाणी या बजेटमध्ये केलेली आहे. युवकांसाठी 2 लाख कोटी रुपयांची या ठिकाणी तरतूद केलेली आहे. एक सांसद अभी चले गए, उन्होंने कहा कि महाराष्ट्र से नौकरियां जा रहे हैं. आप जाओ, उद्योगपति जो आने वाले हैं महाराष्ट्र, उनके घर के सामने बॉम्ब रखने का काम करो. सीतारामन यांचं मी अभिनंदन करते, कारण त्या एक महिला आहेत, महिला मंत्री आहेत आणि या देशामधलं 6वं बजेट त्यांनी पेश केलेलं आहे. त्यामुळे एक महिला म्हणून मला त्याचा अभिमान आहे. आणि मला ह्याच्यासाठी अभिमान आहे की माझ्या पक्षाने जे घोषणापत्र डिक्लेअर केलं होतं, त्या घोषणापत्रातले काही मुद्दे आपण घेतलेत आणि ते घोषणापत्रामधले कॉपी पेस्ट करून ते मुद्दे आपण आपल्या बजेटमध्ये घेतलेत. मला असं वाटतं की जे पहिली नोकरी पक्की जी आहे, जी आमच्या राहुल गांधींनी 4000 किलोमीटरची यात्रा केली आणि कन्याकुमारी ते काश्मीर चालत गेले, अनेक शेतकऱ्यांना भेटले, कामगारांना भेटले, युवकांना भेटले, म्हाताऱ्यांना भेटले, सगळ्यांना गळे लावत गेले आणि तिथे त्यांनी सांगितलं की तुम्हाला ज्या समस्या आहेत त्या मी मांडण्याचा प्रयत्न करीन. आणि या अशा प्रकारे आमचा जाहीरनामा तयार करण्याचं काम हे आमच्या नेते राहुल गांधी यांनी केलं. आणि त्याचप्रमाणे 25 वर्षानंतरच्या मुलांना आम्ही नोकरी देऊ आणि पहिली नोकरी पक्की, त्यांना ती पहिली नोकरी पक्की हे ह्यांनी पक्का लक्षात ठेवलं आणि त्यातला मुद्दा उचलला. मला असं वाटतं की इमिटेशन इज द वे ऑफ ॲप्रिसिएशन अँड ॲक्सेप्टन्स. तुम्ही जेव्हा कोणाला इमिटेट करता त्याला ॲप्रिशिएट केलेलं असतं आणि ॲक्सेप्ट केलेलं असतं. त्यामुळे मी स्वीकार करते त्यांच्या इमिटेशनचा. भाषण मी ऐकलं, त्याच्यामध्ये मला थोडा वेळ कळलं नाही की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे का राज्यसभेमध्ये. कारण ही राज्यसभा ही देशाचे प्रश्न मांडायची आहे,
ह्याच्यामध्ये आपण देशाचे प्रश्न मांडत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की ताईंना माझा सल्ला आहे की आपण ज्याला देतो, तुम्हाला कदाचित तुमच्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं असेल निवडणुका आल्यात, पण निवडणुका आल्यात तर निदान महाराष्ट्राला बजेटमध्ये महाराष्ट्राचं नाव तरी घ्यायचं. साधं महाराष्ट्राचं नाव सुद्धा घेऊ शकला नाही. बेरोईच्या पाहणीनुसार ऑल इंडिया अनएम्प्लॉयमेंट रेट हा 9.2% आहे. WPI इन्फ्लेशन म्हणजे होलसम प्राइस इंडेक्स 3.4%, CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स हा 5.1% आणि फूड इन्फ्लेशन हे 9.4% आहे. या सर्व आकड्यांच्या जाळ्यात न पडता साध्या महिलेच्या भाषेमध्ये, गृहिणीच्या भाषेमध्ये मी एकच सांगेन की आम आदमीच्या भाषेमध्ये की सर्व भाज्या 2 डिजिटमध्ये मिळतात. टोमॅटो 3 डिजिट पार केलेलं आहे टोमॅटो घ्यायचं झालं तर. ही आमची दररोजची परिस्थिती आहे. आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइल कितीही स्वस्त झालं किंवा कमी झालं तरी पण आमचं डिझेल, पेट्रोल, गॅस काही स्वस्त होत नाही. ही वस्तुस्थिती आहे.